पद्मविभूषण आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार. शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये आशाताईंना अखेरचा निरोप. पद्मविभूषण आशा भोसले यांचं निधन, भारतावर शोककळा, संगीत जगताला अतीव दुःख. सुनेत्रा पवार यांचा आजपासून बारामतीत प्रचार. अजित पवार यांना केलं अभिवादन. कन्हेरीतील हनुमान मंदिरात सुद्धा घेतलं दर्शन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर. शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. अजित खोत यांची सरनाईक अजित पिंगळे यांच्यावर टीका. जळगावात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी. गोकुळ चव्हाणवर विनयभंगाचा गुन्हा दाखल. अर्थसंकल्पावर चर्चेत सक्रियपणे सहभाग घ्या. मुंबई भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. कामकाज सुरू असताना अनुपस्थित राहणं टाळण्याच्या सूचना. वेगळ्या विदर्भाच्या मागणीनं पुन्हा धरला जोर. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आंदोलनाचा इशारा. 1 मे रोजी नागपूरच्या वरायटी चौकात आंदोलन. नगरपालिका निवडणुकीतील पराभव जिव्हारी. बीडमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीला भर रस्त्यात मारहाण. मारहाण करणाऱ्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. आमगावात शिवसेनेचा शक्तीप्रदर्शन मेळावा. शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. मंत्री आशिष जयस्वाल गैरहजर. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत. विरारकडे जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या. भाईंदर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे खोळंबा. अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ. इराणनं आमच्या अटी मान्य केल्या नाहीत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांची माहिती. इराणचं शिष्टमंडळ पाकिस्तानमधून रवाना. चर्चा निष्फळ ठरल्यानंतर दोन्ही शिष्टमंडळ परतली. अमेरिकेवर इराणचा विश्वास नाही. पाकिस्तानात झालेल्या चर्चेवर सुद्धा विश्वास नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांचं वक्तव्य. बिहारमध्ये अपघातात 13 जणांचा मृत्यू, 32 जण जखमी. मृतांमध्ये एकाच कुटुंबातले 5 जण. कटिहारमध्ये बसनं पिकअपला दिली धडक.